माळशिरस तालुक्याचे आमदार उत्तमराव जानकर यांनी विमानातून उडी टाकून थेट महाविकास आघाडीमध्ये प्रवेश केला होता आणि त्या ठिकाणाहून ते आमदार झाले. 30 वर्षाचं जे वैर होतं ते वैर संपवून मोहिते पाटील आणि जानकर हे एकत्रित आले. मात्र कालच्या ही जी विधान परिषदेची निवडणूक आहे की ज्या निवडणुकीमध्ये जिंकण्याची शक्यता 90% नाही, त्या निवडणुकीमध्ये जानकर अचानकच मोहिते पाटलांनी माझा केसानी गळा कापला अशा पद्धतीचं वक्तव्य करून मोहिते पाटलांपासून का फारकत घेतली. नक्कीच जानकर या पाठीमागं कोणता गनिमी गावा करतायत का राजकीय चाल खेळतायत ते येणाऱ्या काळामध्ये समजेल. आणि नक्की मोहिते पाटील आणि जानकरांच्या या संबंधामध्ये मिठाचा खडा कोणी टाकला तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार, मी नितीन, तुम्ही पाहत आहात मुंबई तक. आपण जर पाहिलं तर उत्तमराव जानकर हे एक संघर्षातून आलेलं नेतृत्व. त्यांनी माळशिरसमधून विधानसभा ही अनेक वेळा लढवली, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवल्या आणि मोहिते पाटलांविरोधात जवळपास 30 ते 35 वर्ष संघर्ष केला. मात्र त्यांना आमदारकीमध्ये यश आलेलं नाही. स्थानिक जातीय समीकरणं, मोहिते पाटील विरोधक गट अशी सगळी ताकद असताना आपण जर पाहिलं तर माळशिरसमध्ये मोहिते पाटील आणि मोहिते पाटील विरोधक असे 2 गट असतात. मात्र या दोन्ही गटाची ताकद असताना देखील त्या ठिकाणी मोहिते पाटलाचाच आमदार आणि मोहिते पाटलांनी जो व्यक्ती दिल तोच आमदार झाला की राम सातपुते हे देखील त्या ठिकाणाहून आमदार झाले. आणि यामध्ये जानकरांच्या देखील लक्षात आलं की आपल्याला मोहिते पाटलांची मदत घेतल्याशिवाय काय आपलं यामध्ये सत्तेमध्ये आपण येऊ शकत नाही. आणि त्यांच्या दुसरी एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीनं 19ला मोहिते पाटलांना 19च्या निवडणुकीनंतर 24ला मोहिते पाटलांना डावललं त्याच पद्धतीनं आपल्याला देखील खेळवते. त्यामध्ये त्यांना विधानसभेची उमेदवारी मागितली तर राम सातपुतेंना दिली. त्यानंतर जानकरांना म्हणाले की तुम्हाला सोलापूर लोकसभा देतो. त्याप्रमाणे त्यांनी आपले जे काय एजन्सिया होत्या, कार्यकर्ते होते ते सोलापूर लोकसभेमध्ये पाठवले. तिथून मी निवडून येतोय, मी संघाचाच कार्यकर्ता आहे अशा पद्धतीची वक्तव्य त्यांनी केली. मात्र त्या ठिकाणी देखील त्यांना डावललं. ही गोष्ट त्यांच्या आणि मोहिते पाटलांच्या लक्षात आली आणि ती त्यांनी सभेमध्ये बोलून दाखवली. त्यामध्ये ते म्हटले की आमची 6 महिन्यापासून चर्चा सुरू होती की ही भारतीय जनता पार्टी तुम्हाला पण नादी लावते आणि मला पण नादी लावते. जर तुम्हाला उमेदवारी दिली नाही आणि मला जरी दिली नाही तर आपण एकत्र येऊ आणि माळशिरस विधानसभेतून आपण निवडणूक लढू. आणि याचा निश्चितच जानकरांना फायदा झाला आणि ते जे वैर होतं 30 वर्षाचं ते मिटलं आणि 2 गट त्या ठिकाणी एकत्र झाले आणि उत्तम जानकर हे त्या ठिकाणाहून निवडून आले की जे पहिल्यांदा त्या ठिकाणाहून निवडून आले. त्यानंतर आपण पाहिलं की EVMचा लढा त्यांनी उभा राहिला. मार्कडवाडीमध्ये संपूर्ण भारताचं लक्ष मार्कडवाडीकडे लागलं होतं. थेट त्यांनी आरोप केले EVMचं त्या ठिकाणी मॉक पोल घेण्याचं केलं, मोठा पोलीस बंदोबस्त, आरोप प्रत्यारोप झाले. आणि मोहिते पाटील आणि जानकर प्रत्येक ठिकाणी सभा गाजवत होते, विरोधकांवरती आरोप करत होते. पालकमंत्र्यांवरती न भीत आरोप करणारा आणि दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरती देखील टोकाची टीका करणारा म्हणजे उत्तमराव जानकर. अशा पद्धतीचं जानकर आणि मोहिते पाटील हे सूत्र जमलं होतं. मात्र आत्ताच्या ही जी विधान परिषदेची निवडणूक आहे यामध्ये अनेक बैठका झाल्या, त्यामधून एक उमेदवार निवडायचं ठरलं. आणि आता बैठकीमध्ये काय गोष्टी झाल्या जानकर एक सांगतायत, मोहिते पाटील एक सांगतायत. मात्र त्यामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की जीवन जानकर की जे उत्तम जानकरांचे चिरंजीव आहेत त्यांना उमेदवारी द्यायचं ठरलं होतं. आणि ऐन टायमाला वसंत नाना देशमुख यांना ती उमेदवारी दिली की ज्या वसंत नाना देशमुखांना एक त्यांच्या तालुक्यातला सूचक देखील नाही आणि त्यांची राजकीय एक मोठी ओळख नाही किंवा त्या लेवलचा तो व्यक्ती नाही, त्याच्या पाठीमागं कोणतेही आमदार नाहीत आणि त्यांना तुम्ही उमेदवारी दिली आणि मोहिते पाटलांनी माझा केसानी गळा कापला अशा पद्धतीचं ऐन टायमाला वक्तव्य त्यांना केलं. त्याच दिवशी सकाळी माड्याचे आमदार अभिजित पाटलांना देखील वसंतराव देशमुख यांची उमेदवारी कुणी दिली काय दिली मला माहीत नाही, त्यांचा आमचा संबंध नाही असं केलं. त्यामुळं कुठंतरी याच्या पाठीमागं जी भारतीय जनता पार्टीची वरती त्यांचा दबाव आहे का अशा पद्धतीची एक चर्चा आहे. आणि दुसरं म्हणजे उत्तमराव जानकर हे एक राजकारणातलं एक सगळ्यामध्ये मिक्स होणारं व्यक्तिमत्व आहे. राजेंद्र राऊत यांच्यासोबतचे त्यांचे संबंध आहेत आणि त्यांना एक गोष्ट दिसत असेल की आज वसंतराव देशमुख हे कदाचित काही जरी केलं तर निवडून येणार नाहीत. राजेंद्र राऊत यांच्या पाठीमागे गेलं तर सगळ्या गोष्टीतून आपला थोडाफार फायदा होईल, काही शब्द देखील त्यांनी घेतले असतील. मात्र ह्या राजकारणातल्या गोष्टी पडद्या पाठीमागं असतात. त्यामुळं या 2 गोष्टींच्यामुळं त्यांचं हे वैमनस्य आलं.
धैर्यशील मोहिते पाटलांना विचारलं की जानकर आणि तुमचा हा दुरावा का झालाय, तर ते म्हणले ही आमची घरची गोष्ट आहे, असं तर काही ठरलं नव्हतं, मात्र ती आमची घरची गोष्ट आहे आणि ती आम्ही घरी आमच्या मिटवू, अशा पद्धतीचं वक्तव्य ही मोहिते पाटलांनी केलेलं आहे. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये आता कसं आहे की आता ह्या निवडणुकीनंतर ग्रामपंचायतीच्या निवडणुका आहेत आणि परत जर मोठी निवडणूक म्हणलं तर 29ला आहे. त्यामुळं अजून बरंच पुलाखालून पाणी जाणार आहे आणि त्यामध्ये कशा पद्धतीनं मोहिते पाटील जानकर हे एकी ठेवतायत का. आता यामध्ये राजू खरे जे मोहोळचे आमदार आहेत की जे एकनाथ शिंदेचे आमदार आहेत, म्हणजे राष्ट्रवादीमधून जरी निवडून आले असले तरी ते एकनाथ शिंदेच्या पाठीमागं भक्कमपणे कायमस्वरूपी उभे आहेत, तर ते देखील यामध्ये महायुतीकडून नसून पुरोगामी विचार हा जिल्ह्यात टिकवायचा आहे, मी जानकरांची आणि नारायणाबाची समजूत काढतो, अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी केलं. त्यामुळं येणाऱ्या काळात काही चित्र असेल हे सांगता येत नाही, मात्र नक्की यामध्ये कुठला राजकीय गणिमिकावा आहे का, खरंच मोहिते पाटील आणि जानकरांचे संबंध बिघडलेत हे काही दिवसांमध्येच आपल्याला समजेल. तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतंय ते कमेंट करून सांगा. तुम्ही जर आमचं मुंबई तक चॅनल सबस्क्राईब केलं नसेल आजच सबस्क्राईब करा.